भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादानेच आज ही निवडणूक पार पडलेली आहे. अंबरनाथकरांनी जो मला आशीर्वाद दिला, जे सहकार्य केलं, ते अगदी मोलाचं सहकार्य त्यांनी केलेलं आहे मतदान करून. तसेच या निवडणुकीमध्ये मला सहकार्य करणारे आरपीआय गटाचे आठवले गटाचे आरपीआयचे अध्यक्ष दीपकराव व त्यांचे सगळे सहकारी, तसेच आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कमिटीवरचे सर्व नेते कार्यकर्ते, अंबरनाथमधील सर्व कार्यकर्ते, विशेष करून या निवडणुकीमध्ये कायदेशीर काम पाहणारे आमचे ॲडव्होकेट मारुती ढेरे साहेब, तसेच केतन पात्रा, निकितेक व्यवहारे आणि इतर सर्वांनी या निवडणुकीमध्ये अगदी इमानीद्वारे काम पाहिलं आणि त्याचाच उद्या आम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. अंबरनाथची जनता ही खरोखर तसं पाहिलं तर ही जादूगर आहे. अगदी 2005 मध्ये अशी थेट निवडणूक होती. एक सर्वसामान्य माणूस, अगदी शेवटच्या लाईनला असलेल्या माणसाला अंबरनाथकरांनी पहिल्या लाईनला आणून उभं केलं आणि मला नगराध्यक्ष केलं. तसेच आज सुद्धा ही थेट निवडणूक होते आणि या थेट निवडणुकीमध्ये तेजश्री विश्वजित करंजुले पाटील या सुद्धा एक तरुण तडफदार आणि चार्टर्ड अकाउंटंट अशा उच्च पदवीधर या उमेदवार आहेत. त्यांना सुद्धा अंबरनाथकर असाच आशीर्वाद देऊन त्यांना नगराध्यक्षपदाची धुरा त्यांच्या हाती देतील असं मला खात्री आहे. आणि परत एकदा मी अंबरनाथकरांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्यावर ठेवा अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.